नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उदय सामंत ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मुख्यमंत्री के काम को देखते हुए कहा कि किसी विशेष मिशन की आवश्यकता नहीं है। उन्होंने कहा कि बाला साहेब ठाकरे के विचारों को आगे बढ़ाने वाली शिवसेना अब शिंदे की है और कई लोग धीरे धीरे उनकी पार्टी में शामिल होंगे। सामंत ने ये भी कहा कि ठाकरे गुट के 10 से 15 पूर्व विधायक 90 दिनों में उनके साथ जुड़ेंगे। या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही। पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरवणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, हे निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। आणि माझ्यावर अजिबात टीका होत नाही। मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे। मी 90 दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं, दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतोय ना।